या लेक्चर मध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचा पाचवा आणि सगळ्यात सिंपल बट खूप इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट करत आहोत. तो आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. हा खूप जास्त सिंपल आहे सॉल्व्ह करायला, ओळखायलाही सोपा आहे, पण हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या अख्ख्या डिफरन्शियल इक्वेशनच्या पूर्ण जे आपण 8 फॉर्म्स पाहिले त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो ओळखायचा कसा? सगळ्यात पहिले एक क्वेश्चन असतं ह्या फॉर्म मध्ये. क्वेश्चन ह्या फॉर्म मध्ये आणायचा असतो. सगळ्यात पहिले एम डी एक्स प्लस एन डी वाय. एम हा मोठा फंक्शन आहे, एन हाही मोठा फंक्शन आहे. पहिल्याला डीएक्स, दुसऱ्याला डीवाय. ज्याला डीएक्स असतो तो एम, ज्याला डीवाय असतो तो एन. हे जेव्हा इक्वेशन असतं तेव्हा या एम चा विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढा, आणि जर तोच डेरिव्हेटिव्ह एन च्या विथ रिस्पेक्ट टू एक्स शी सेम आला, म्हणजे काय, पहिल्याचा विथ रिस्पेक्ट टू वाय जर दुसऱ्याच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स ची मॅच झाला तर आपण म्हणतो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज द कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस, की हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे का नाही. सो ह्यांचे डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा वाय शी दुसऱ्याचा एक्स शी इक्वल आले पाहिजे. सो दिस इज द कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस. खूप सिंपल आहे ओळखायला. आणि सोल्युशन, तर सोल्युशन असं आहे, इंटिग्रेशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू डीएक्स plus integration of n with respect to dy is equal to 0, is equal to 0, I'm sorry, is equal to c, is equal to c. आता याच्यात एवढंच महत्वाचं आहे की हे जे इक्वेशन आहे ना ते फ्री फ्रॉम एक्स घ्यायचे आपल्याला. हा जो दुसरा पार्ट आहे ना, दुसरा पार्ट तो फक्त लक्षात ठेवा की घ्यायचा आहे फ्री फ्रॉम एक्स, म्हणजे एक्सच्या टर्म्स असलेले इक्वेशन घ्यायचे नाहीत, फक्त वाय वाले घ्यायचे, फक्त वाय वाले घ्यायचे. हा ऍज इट इज. आणि हा कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस. आपण क्वेश्चन घेऊया, तुम्हाला लगेच कळेल. हा सोपा फॉर्मॅट आहे. एक्स प्लस वाय मायनस 2 dx मायनस 2 dx प्लस एक्स मायनस वाय प्लस 4 dy इज इक्वल टू 0. सो हा क्वेश्चन आहे. ओके, आता आपण ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन करतो याचा अर्थ आपण प्रत्येक इक्वेशनचा विचार करणार नाही का, तर असं नाही. सगळ्यात पहिले व्हेरिएबल सेपरेबल लागतोय का. व्हेरिएबल सेपरेबल, व्हेरिएबल सेपरेबल कधी येतो, जेव्हा कुठली तरी गोष्ट कॉमन काढून आपल्याला शिफ्ट करता येते. इथे कॉमनच निघत नाही. पहिली गेली. सेकंड सबस्टिट्यूशन, ब्रॅकेटच नाहीये, साइन एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय ला पुट करा असं काय नाहीच आहे. थर्ड होमोजिनस, याची डिग्री 1, याची 1, 0 नाही. नॉन होमोजिनस, हा नॉन होमोजिनस आहे, हा नॉन होमोजिनस आहे. बट नॉन होमोजिनसला मी एक कंडिशन सांगितली होती, a1 बाय a2 मस्ट बी इक्वल टू b1 बाय b2. ती इथे मॅच नाही होणार. तुम्ही नॉन होमोजिनसचं बघितलंच असेल लेक्चर, त्यात मी ह्याला शिफ्ट केलं होतं आणि तो फॉर्म चेक केला होता, तो हा फॉर्म इथे येणार नाही. सो नॉन होमोजिनस पण गेलं. मग पाचवं येते एक्झॅक्ट. एक्झॅक्ट चेक करा, एक्झॅक्ट. आणि शक्यतो एक्झॅक्ट असेल तर एक्झॅक्टच्या मेथडनी सॉल्व्ह करा. कधी कधी क्वेश्चन होमोजिनस पण असतो, एक्झॅक्ट पण असतो. मग कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करा, तर एक्झॅक्टने करा, कारण मी काय सांगितलं ही सगळ्यात सोपी मेथड आहे. ओके, सो एक्झॅक्ट काय चेक करूया आपण. हा झाला माझा एम, हा झाला माझा एम. सो एम चा विथ रिस्पेक्ट टू एक्स, आय एम सॉरी, एम चा विथ रिस्पेक्ट टू वाय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल, पार्शियल म्हणजे बाकी सगळे कॉन्स्टंट अज्युम करायचे. विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. पार्शियल डेरिव्हेटिव्हचं हेच महत्व असतं की जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो तेव्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढताना जर विथ रिस्पेक्ट टू वाय म्हटलं तर एक्स कॉन्स्टंट असतो. सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो माझं आन्सर आलं 1. आता एन चा विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना एक्स सोडून सगळे कॉन्स्टंट. सो एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1, वाय चा कॉन्स्टंट असल्यामुळे 0, 0. सो हे बघा, m चा with respect to y is equal to n चा with respect to x. So my equation is exact.
माय इक्वेशन इज एक्झॅक्ट. सो व्हॉट इज द सोल्युशन? सोल्युशन मी सांगितल्याप्रमाणे हे बघा, m चा विथ रिस्पेक्ट टू dx, m चा विथ रिस्पेक्ट टू dx लिहा, हे लिहून घ्या. x प्लस वाय मायनस 2 dx प्लस n चा विथ रिस्पेक्ट टू dy बट फ्री फ्रॉम x. हा x घ्यायचा नाही कारण मी काय लिहिलंय, फ्री फ्रॉम x. सो मायनस वाय प्लस 4 dy. सो आन्सर संपलं एका स्टेप मध्ये. x चा विथ रिस्पेक्ट टू x, एक्स स्क्वेअर बाय 2, x चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस y चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, y चं विथ रिस्पेक्ट टू x करतोय म्हटल्यावर y कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल. लेट्स से व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ a. a चं इंटिग्रेशन काय आहे? a इंटू एक्स. a चं इंटिग्रेशन काय आहे? a इंटू एक्स. मग y पण कॉन्स्टंट आहे कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, तर y चं काय असणार? y इंटू एक्स मायनस 2 चं काय असणार? 2 इंटू एक्स मायनस 2x, कारण मी आता तेच सांगितलं ना, कॉन्स्टंटचं असतं कॉन्स्टंट इंटू एक्स मायनस वाय. वाय चा विथ रिस्पेक्ट टू वाय, आता कॉन्स्टंट नाही, आता वाय व्हेरिएबल आहे, मग वाय चा येणार वाय स्क्वेअर बाय 2. जो एक्स चा आला तो वाय चा विथ रिस्पेक्ट टू वाय येणार. एक्स चा आला होता एक्स स्क्वेअर बाय 2, वाय चा आला वाय स्क्वेअर बाय 2 प्लस 4 कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचा काय असतो? 4x. आता x नाही, आता विथ रिस्पेक्ट टू y करतोय म्हणून 4y. बघा, बेसिक इंटिग्रेशनचा रूल आहे, इतका कॉमन सेन्स आहे. स्वतःला प्रश्न विचारा की मी विथ रिस्पेक्ट टू काय करतोय आणि मग कॉन्स्टंट कोण आहे. सो हे बघा, विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना हे तर कॉन्स्टंट झाले, यांचा तर सोपा आहे, फक्त एक्स लावून टाका आणि याचा काय ते इंटिग्रेशन लावा. विथ रिस्पेक्ट टू वाय करताना कॉन्स्टंट कोण आहे त्याला वाय लावा. मायनस प्लस 4 ला मी वाय लावला, एक्स नाही लावला, म्हणून प्रश्न काय विचारायचा? खूप सोपा प्रश्न विचारायचा, विथ रिस्पेक्ट टू काय करतो. विथ रिस्पेक्ट टू काय करतोय, मग उरले कॉन्स्टंट कोण कोण, त्याला तो फक्त व्हेरिएबल लावून टाका, बाकीच्याचं प्रॉपर इंटिग्रेशन करा. सो बघा किती किती क्वेश्चन, किती वेळ लागला मला आन्सर सॉल्व्ह करायला. हा क्वेश्चन स्टेप नंबर 1 मध्ये मी एक्झॅक्ट ओळखलं, स्टेप नंबर 2 मध्ये मी फॉर्म्युला लिहिला, स्टेप नंबर 3 मध्ये मी आन्सर काढला. प्रत्येक फॉर्म बघा, व्हेरिएबल सेपरेबल पासून नॉन होमोजिनियस पर्यंत प्रत्येक फॉर्मला मला भरपूर वेळ लागायचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला. इथे फक्त 3 स्टेप्स. म्हणून मी म्हटलं होतं सुरुवातीला की हा सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म आहे क्वेश्चनचा, सोल्युशनचा. सो व्हेरिएबल सेपरेबल आहे का, सगळ्यात पहिला प्रश्न. इथे एक्स वाय गुंतलेला आहे, इथे एक्स टॅन स्क्वेअर वाय, काही कॉमन काढायला भागच नाही. सो इट्स नॉट व्हेरिएबल सेपरेबल. सबस्टिट्यूशन पण नाहीये आणि कुठलाही एक पर्टिक्युलर ब्रॅकेट रिपीट होत नाही. थर्ड, होमोजिनियस तर नाहीच आहे, ह्याची डिग्री ह्याची 2 आहे, ह्याची 1 आहे, होमोजिनियस नाही. नॉन होमोजिनियस पण नाहीये, जो मी सांगितला होता A1/A2 = B1/B2. सो मी प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला ओळखून दाखवतोय की कुठले कुठले फॉर्म लागू होत नाही. मग आता 5वा एक्झॅक्ट साठी आपल्याला हवं ते इक्वेशन आणावं लागेल ह्या फॉर्म मध्ये. सो आधी क्रॉस मल्टिप्लाय करतो. इट विल ऍक्ट लाईक x³ मायनस x टॅन स्क्वेअर वाय प्लस x स्क्वेअर वाय dy इज इक्वल टू टॅन y मायनस 2xy मायनस y dx. आता dy तिकडे घेऊन जातो, तर इक्वेशन कसं येईल? टॅन y मायनस 2xy मायनस y dx
आणि हा तिकडे जाऊन मायनस, म्हणून मायनस एक्स क्यूब मायनस एक्स tan स्क्वेअर वाय सेक स्क्वेअर वाय dy इज इक्वल टू 0. सो थोडासा आपला फॉर्मॅट आलेला आहे एम डी एक्स प्लस एन डी वाय. इथे प्लस नाहीये, इथे प्लस नाहीये, मग प्लस कसं आणणार? सगळ्यांची साईन चेंज करा आतमध्ये. हा बघा, हा प्लस तर हा होईल मायनस, हा होईल प्लस आणि हा होईल मायनस. आला एम डी एक्स प्लस एन डी वाय. सो क्वेश्चन पहिले मी आपल्या फॉर्म मध्ये आणला. आता चेक करूया एक्झॅक्ट आहे का नॉन एक्झॅक्ट आहे. सो पहिले हा एम, हा एन, हा एम, हा एन. चला एम चा विथ रिस्पेक्ट टू वाय tan y, विथ रिस्पेक्ट टू y tan y चा डेरिव्हेटिव्ह येणार sec स्क्वेअर y, tan y चा डेरिव्हेटिव्ह येणार sec स्क्वेअर y मायनस 2xy चा विथ रिस्पेक्ट टू y. आता कसा मी सॉल्व्ह करतोय ते बघा. मायनस 2xy मध्ये मायनस 2x तर कॉन्स्टंट आहे, कारण मी विथ रिस्पेक्ट टू y करतोय. विथ रिस्पेक्ट टू y करत असताना बाकी सगळे कॉन्स्टंट y सोडून, म्हणून मी ते आधी लिहून घेतले. आता उरला कोण? y. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1. ओके, मायनस परत y चा विथ रिस्पेक्ट टू y 1. हा झाला माझा डाबा एम बाय डाबा y. आता डाबा एन बाय डाबा x बोला विथ रिस्पेक्ट टू x मायनस एक्स क्यूबचा मायनस एक्स क्यूबचा, आय एम सॉरी इट्स मायनस एक्स स्क्वेअर एक्स क्यूब. इट्स एक्स स्क्वेअर, आय एम सॉरी, माझ्याकडे प्रिंटिंग मिस्टेक झाली छोटीशी. हा एक्स स्क्वेअर क्वेश्चन आहे, मला क्वेश्चन माहिती होता, आय एम सॉरी. सो मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. एक्स टॅन स्क्वेअर वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता परत इथे लॉजिक येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय तर बाकीचा कचरा बाहेर काढा. सिंपल भाषेत सांगतोय, बाकीचा कचरा बाहेर काढा. विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना बाकीचा कचरा काय आहे? टॅन स्क्वेअर वाय बाहेर काढला. आता उरला कोण? एक्स. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. ओके, सो हे डेरिव्हेटिव्ह झाला मायनस सेक स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? आता किती आपल्याला बघून असं वाटेल किती अवघड क्वेश्चन आहे. सेक स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह पण पाठ करायचा आता आपण, बरं किती कॉमन सेन्स आहे. मी विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायला लावतोय आणि इथे पूर्णच्या पूर्ण सेक स्क्वेअर वाय आहे. मग सेक स्क्वेअर वाय आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0. आपल्याला अवघड डेरिव्हेटिव्ह पाठ नाही करायचे, आपल्याला सिंपल कॉमन सेन्स वापरायचं आहे की सेक स्क्वेअर वाय मध्ये एक्स ची टर्मच नाहीये, मग तो अख्खाच्या अख्खा आपल्यासाठी कॉन्स्टंट झालाय. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 0. ओके, नाव हा एक्झॅक्ट आहे का नाही बघूनच कळतंय एक्झॅक्ट नाही, बघूनच कळतंय हा एक्झॅक्ट नाहीये, पण हे चुकीचं आहे. बघण्यावर जाऊ नका, बेसिक कॉमन सेन्स पण कधी कधी यूज करायचा आहे. हा मायनस 2x हा मायनस 2x शी मॅच होतोय. टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर मायनस 1 हे एक्स्ट्रा आहे, बट तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगितला होता 1 tan square is equal to sec square. 1 plus tan square is equal to sec square. मग tan square is equal to काय येणार? sec square minus 1. tan square is equal to काय येणार? sec square minus 1. हा बघा tan square आहे ना, या tan square ला लिहा sec square minus 1 आहे का? हा 2x तसाच tan square ला लिहिला sec square minus 1, तर दिस टू आर सेम. सो नेहमी बेसिक कॉमन सेन्स लक्षात ठेवा. जर साइन कॉस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असेल तर आपण रिलेट करू शकतो, टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर असेल तर आपण रिलेट करू शकतो. सो रिलेट करून बघा, नाही तर नाही, बट करून बघा. बघा मॅच झालं. ओके, सो बेसिक हिंट देऊन ठेवले मी, रिलेट करता आलं पाहिजे. सो दिस इज एक्झॅक्ट, दिस इज एक्झॅक्ट. स्टेप नंबर 3 आन्सर इंटिग्रेशन ऑफ एम डीएक्स. एम काय आहे बघा, एम tan y minus 2xy minus y dx plus n
dy n dy बट फ्री फ्रॉम एक्स पाहिजे, म्हणजे एक्स वाल्या टर्म्स नकोय. इथे एक्स आहे, नाही चालणार. इथे एक्स आहेत, मग ही अख्खीच्या अख्खी टर्म नाही चालणार, कारण फ्री फ्रॉम एक्स सांगितलंय. सो फक्त कुठली टर्म आली? मायनस एक्स स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू सी. सो दिस इज माय फायनल इक्वेशन. आता फक्त इंटिग्रेशन करूया एका स्टेप मध्ये. इंटिग्रेशन ऑफ टॅन वाय, इंटिग्रेशन ऑफ टॅन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता परत मुलांना प्रश्न पडतो, आता टॅन वायचं इंटिग्रेशन काय? बराच विचार करतील आणि मग कुठल्या तरी एका फॉर्म्युलावर पोहोचतील. एवढं डोकं चालवू नका, तुमचं डोकं इतकं काम करण्यासाठी गरजेचं नाहीये. टॅन वायचा इंटिग्रेशन विचारलाय त्यांनी विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स ला तुम्ही टॅन वाय हा कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं? आत्ताच सांगितलं, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू एक्स. किती कमी अक्कल वापरायचं काम आहे बघा. तुम्हाला फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे की टॅन वाय चं इंटिग्रेशन मी विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, तर माझ्याकडे एक्स नाहीये, तो अख्खाच्या अख्खा कॉन्स्टंट झाला. मग कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं? कॉन्स्टंट इंटू एक्स. पुढे याचं मायनस टू एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना पहिले कचरा बाहेर काढा. कचरा बाहेर काढलाय बघा, मायनस टू वाय. माझ्यासाठी कचरा कोण आहे? जिथे जिथे एक्स नाहीये तो कचरा, म्हणून एक्स सोडून देऊन बाकी कॉन्स्टंट बाहेर काढा. आता उरलं कोण? एक्स. एक्स इंटिग्रेशन काय असतं? इथे आपण डेरिव्हेटिव्ह केले, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, इथे डेरिव्हेटिव्ह केले, चुकू नका, आपण इंटिग्रेशन करतोय. सो एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? एक्स स्क्वेअर बाय 2. मी तुम्हाला मगाशी एक प्रश्न विचारायला सांगितला होता स्वतःला, की मी विथ रिस्पेक्ट टू काय करतोय? हा पहिला प्रश्न. मी इंटिग्रेशन का करतोय का डेरिव्हेटिव्ह करतोय? हा दुसरा प्रश्न. तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही आता इंटिग्रेशन करताय, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहून काय करू? इथे तुम्हाला एक्सचं इंटिग्रेशन लिहायला लागेल, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस वाय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन वाय एक्स इंटू एक्स मायनस सेक्स स्क्वेअर वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय. आता तुम्हाला टॅनचा डेरिव्हेटिव्ह तर माहिती आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक्स स्क्वेअर, मग सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असणार? टॅन वाय. टॅन वाय. सो याच्यात कुठलाही अवघड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागणार नाहीये. एकदम बेसिक साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे, तर इंटिग्रेशन जमेलच तुम्हाला, आणि बेसिक इंटिग्रेशन. सो महत्वाचा पार्ट एवढा आहे इंटिग्रेशन करताना की मी विथ रिस्पेक्ट टू काय करतोय आणि मी इंटिग्रेशन करतोय का डेरिव्हेटिव्ह करतोय. सो हे जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर ठेवाल तर इंटिग्रेशन अवघड जाणार नाही. हा तर फक्त प्रूव्ह करायचं तुम्हाला एक्झॅक्ट आहे. सो सगळ्यात सिम्पलेस्ट टाइप हा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. हे 2 क्वेश्चन आपण पाहिले. नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून 2 क्वेश्चन घेतो, सो तुम्हाला अजून कन्सेप्ट डीप मध्ये क्लिअर